नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवरून प्रशासन धारेवर। अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या काम करत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप। गांधीनगरमधील अतिक्रमणाचा मुद्दाही सर्वसाधारण सभेत गाजला। नीट परीक्षा नीट घेता येत नसेल तर देश कसा चालवणार? काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा केंद्र सरकारवर आरोप। गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असून उद्याच्या मेळाव्यातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं माध्यमांशी बोलताना केलं स्पष्ट। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांचं सभेपूर्वी आंदोलन। हद्दवाढीच्या समर्थनार्थ सभा तहकूब करण्याची विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची मागणी। 5 मिनिटं सभा तहकूब करून सत्ताधाऱ्यांनीही दिला हद्दवाढीच्या मागणीला पाठिंबा। कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू सांस्कृतिक मंदिरच्या इमारतीसह अन्य जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यात येणार। बाजार समिती आणि शेतकरी सहकारी संघाचे संचालक आणि नेत्यांच्या बैठकीत निर्णय। आणि पाणीदार कोल्हापूरचा वारसा सांगणाऱ्या एस न्यूजच्या कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेत आज पाहुयात राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याची 7 मोटेची विहीर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या 6व्या सर्वसाधारण सभेत 15व्या केंद्रीय वित्त आयोग, LED पथदिवे, विनापरवाना मसाज सेंटर, कॅफे आणि यात्री निवास कारवाई कायमस्वरूपी नोकर भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला। अग्निशमन विभागातील मानधनावरील फायरमन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। मात्र इतर विभागातील रिक्त पदांबाबत प्रस्ताव का आणला नाही असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर काम करत नसल्याचा आरोपही यावेळी अनेक नगरसेवकांनी केला। कोल्हापूर महापालिकेची 6वी सर्वसाधारण सभा वातानुकूलित करण्यात आलेल्या सभागृहात झाली। दरम्यान महापौर रूपाराणी निकम सभागृहात आल्यानंतर त्यांनी आता कसं वाटतंय असा सवाल करताच नगरसेवकांनी गारगार वाटतंय असं उत्तर दिल्यानं सभागृहात एकच हशा पिकला। सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय प्राचार्य शुभांगी गावडे यांच्यासह समाजातील विविध दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सुपरस्टार छोटे उस्ताद शुभ्रा खाडे, शुभांगी मधुकर दराळे, ओमकार शिंदे, सतीश आयरे, आकाश शिंदे तसंच सोन्याची अंगठी परत करणाऱ्या पिंटू हेगडे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नवीन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्याच महासभेला उपस्थित राहत त्यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर विरोधी पक्षानं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला। 42 गावांसाठी विशेष प्राधिकरणाचा प्रस्ताव आल्यामुळं हद्दवाढीबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली। सत्ताधारी गटातील नगरसेवक जयंत पाटील यांनी सभा पूर्ण तहकूब न करता 5 मिनिटांसाठी तहकूब करून हद्दवाढ प्रस्तावाला समर्थन देण्याची भूमिका मांडली। त्यानुसार महापौरांनी दुपारी 12:40 सभा 5 मिनिटांसाठी तहकूब केली। सभेला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकर भरतीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला। अग्निशमन विभागातील मानधन तत्वावरील फायरमन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी इतर विभागातील रिक्त पदांबाबत प्रस्ताव का आणला नाही असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। यावेळी काही नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला। यावेळी अनेक प्रश्नांवर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत। अखेर आयुक्त डॉक्टर भारुड यांनी पुढील सभेत सर्व विभागातील नोकर भरतीचे प्रस्ताव पुढच्या सभेत स्वतः मांडणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झालं।
सभेत 15व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधी नियोजनावरही चर्चा झाली. 37 कोटी रुपयांच्या निधीपैकी 18,73,00,000 रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी आणि तेवढीच रक्कम आरोग्य विभागासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र शहर विकासासाठीही निधी द्यावा अशी मागणी सभागृहातून करण्यात आली. यावर विकास कामांसाठी हा निधी वापरता येणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. कसबा करवीर इथलं सांस्कृतिक केंद्र आणि वाचनालयासाठी CSR निधीतून काम करण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. निधी देणाऱ्या कंपनीला 50 वर्षांच्या करारावर जागा अल्पदरात देण्याच्या प्रस्तावाला अनेक नगरसेवकांनी विरोध दर्शवला. अखेर या विषयावर विशेष सभा घेऊन नव्यानं प्रस्ताव आणण्याचा निर्देश देण्यात आला. पुरवणी कार्यक्रम पत्रिकेतील विविध विषयांवरही चर्चा झाली. SLNP प्रकल्पांतर्गत LED पथदिवे बसवणं आणि देखभाल दुरुस्तीबाबत EESL कंपनीसोबतचा 7 वर्षांचा करार रद्द करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यांचा करार संपला असल्यानं BSC इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि विन्सो ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत 10 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावालाही नगरसेवकांनी विरोध केला. यावेळी महापौर निकम यांनी या विषयांवर येत्या गुरुवारी विशेष सभा घेणार असल्याचं सांगितलं. सभेत शहरातील विनापरवाना मसाज सेंटर, कॅफे आणि यात्री निवासांवर कारवाई करण्याचा मुद्दाही गाजला. काही नगरसेवकांनी तातडीनं कारवाईची मागणी केली. नगरसेवक आदिल फरास यांनी यात्री निवास सील करण्याऐवजी कायदेशीर परवानगी देऊन सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. तर दीपा ठाणेकर यांनी त्यांच्या प्रभागातील बहुतांश यात्री निवास विनापरवाना असल्याचं सांगत कठोर कारवाईची मागणी केली. मसाज सेंटरमध्ये नशिले पदार्थ विकले जात असल्याचा आरोप करत ते त्वरित सील करण्याची मागणीही करण्यात आली. आजच्या महासभेत काही मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमतानं ठाम भूमिका घेताना दिसले. आजच्या सभेत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक सुनील मोदी, जयंत पाटील, वैभव माने, जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, आदिल फरास यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विविध प्रश्न मांडले. प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू अशी घोषणा करणाऱ्या राज्य सरकारनं निवडणुकीनंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय. मात्र याला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतोय. या महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी कसबा बावडा इथल्या श्रीराम सोसायटी सांस्कृतिक सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं नागपूर ते गोवा सुमारे 850 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केली होती. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या महामार्गामुळे मोठं नुकसान होणार असल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला. या महामार्गाच्या विरोधात शक्तीपीठ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधली. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करू अशी घोषणा केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारनं पुन्हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं निश्चित केलं आणि शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग शिरोळ, हातकणंगले, कागल ऐवजी करवीर मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा शक्तीपीठ महामार्गाविरोधात पेटून उठलेत. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता कसबा बावडा इथल्या श्रीराम सोसायटीच्या सांस्कृतिक सभागृहात सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आजच्या 6व्या सर्वसाधारण सभेत गांधीनगरमधील अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कारवाई सुरू असून सुनावणीनंतर 26 मे रोजी प्रत्येक प्रॉपर्टीची स्वतंत्र फाईल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सभागृहात दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या 6व्या सर्वसाधारण सभेत गांधीनगरमधील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक जयंत पाटील आणि सुनील मोदी यांनी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित केले. यावर उत्तर देताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम सुरू असल्याचं स्पष्ट केलं. ज्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांच्या सुनावणीनंतर 26 मे रोजी प्रत्येक प्रॉपर्टीची स्वतंत्र फाईल तयार केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राजेश लाटकर यांनी गांधीनगरमधील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सरसकट 15 दिवसांच्या नोटीस देण्यात आल्यात. काही नागरिक महापालिका हद्द ठरवण्यापूर्वीपासून इथं राहत असून अशा जुन्या बांधकामांना नियमित केलं जाणार का, याबाबत प्रशासनानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. महापालिकेनं अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस 158 एकर जमीन ताब्यात घेतली. या परिसरात एकूण 204 प्रॉपर्टी असून त्यातील 32 मिळकती ब्ल्यू लाईनमध्ये 16 आरक्षित क्षेत्रात आहेत. तर 2018 ते 2026 या कालावधीत 86 नवीन अनधिकृत बांधकामं झाली आहेत. 1999च्या विकास आराखड्यानुसार हा परिसर नो डेव्हलपमेंट झोन असतानाही ही बांधकामं कशी झाली असा प्रशासनाला प्रश्न विचारून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लाटकर यांनी केली. नगरसेवक जयंत पाटील यांनी या प्रश्नाचा इतिहास सभागृहासमोर मांडला. 30 जून 1945 रोजी सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 6 मार्च 1946 रोजी नकाशा तयार झाला. 1972मध्ये महापालिकेची स्थापना झाली. 1990 नंतर गांधीनगर इथं बाजारपेठ विकसित झाली. तर 2000 साली निगडेवाडीत जकात नाका उभारण्यात आला. 2013मध्ये अतिक्रमणासंदर्भात नोटीस देण्यात आल्यानंतर उचगावच्या तत्कालीन उपसरपंच न्यायालयात गेले आणि हा लढा जवळपास 8 वर्ष सुरू राहिला. आता या लढ्याला यश मिळालं असलं तरी जुनी बांधकामं पाडली जाणार का आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल हे स्पष्ट करावं. तसंच उचगाव ग्रामपंचायतीनं गोळा केलेल्या 24 कोटी रुपयांच्या घरपट्टीचा हिशेब व्याजासह वसूल करावा अशी मागणीही पाटील यांनी केली. नगरसेवक सुनील मोदी यांनी गांधीनगरमधील अनेक मूळ रहिवाशी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी राहत असल्याचं सांगत त्यांनाही नोटीस देण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अधिकृत, अनधिकृत, परवानाधारक, विनापरवाना बांधकामं तसंच घरपट्टी भरलेल्या मालमत्तांचा स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी समिती नेमावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हद्दवाढीचा मुद्दा मांडताना मूळ लोकांवर कारवाई करू नका, पण पैशाच्या जोरावर महापालिकेला खेळवणारे काही लोक आहेत, यात मलिदा खाणारी माणसं वेगळी आहेत असा आरोप करत मोदींनी अधिकाऱ्यांकडे हात दाखवला. मात्र त्यानंतर चुकून तुमच्याकडे हात गेला असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर उत्तर देताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी 15 दिवसांच्या नोटिसा, सुनावणी आणि त्यानंतर येणारा पावसाळा यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत विलंब होऊ नये यासाठी प्रशासन योग्य कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई सुरू असून सुनावणीनंतर 26 मे रोजी प्रत्येक प्रॉपर्टीची स्वतंत्र फाईल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सभागृहाला दिली. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची भूमिका कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी सरकारनं 5 रुपये अनुदान द्यावं. तसंच नीट परीक्षा नीट घेता येत नसेल तर सरकार देश काय चालवणार असं म्हणत विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवरच टीका केली आहे. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं उत्कृष्ट पत्रकार आणि छायाचित्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही भूमिका असल्याचं सांगत उद्याच्या मेळाव्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलसाठी सरकारनं 5 रुपये अनुदान द्यावं. नाही, सातत्यानं आम्ही सांगतो गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तो करू नये, शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची भूमिका आहे. 86,000 कोटीचा रस्ता 1,05,000 कोटीवर गेलेला आहे. त्याच्यापेक्षा पेट्रोलला 5 रुपये अनुदान द्या सरकारनं, डिझेलला 4-5 रुपये अनुदान द्या. खताचे दर वाढलेले आहेत तिथं पैसे खर्च करा. गरज नसलेल्या ठिकाणी पैसे खर्च करू नका आणि हा शेतकऱ्यांच्या माती मारू नका. त्यामुळे उद्या कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातून आमची पुढची दिशा स्पष्ट होईल. नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना आमदार पाटील यांनी नीट परीक्षा नीट घेता येत नसेल तर सरकार देश काय चालवणार असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. वर्ष 2-2 वर्ष मुलं आणि मुली नीटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. नीटच्या माध्यमातून एक संधी मुलामुलींना देशभर मिळते की कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन ते घेऊ शकतात. परंतु दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून नव्या मुलामुलींच्या आकांक्षेवर पाणी फेरलं जातं आहे.
ही परीक्षा साधी घेऊ शकत नाही, देश काय चालवणार? देशातली एक परीक्षा यांना घ्यायला येत नसेल तर देश काय चालवणार? म्हणजे साधी तुम्हाला लाखभर विद्यार्थी ज्या परीक्षेत बसतात ती परीक्षा नीट तुम्हाला घेता येत नाही, तर तुम्ही पुढच्या पिढीला या ठिकाणी काय सांगताय? त्यामुळे आमची मागणी आहे, ह्याची चौकशी तर झालीच पाहिजे, परंतु देश पातळीवर देखील याच्यावर एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी. पुढच्या काळामध्ये किमान अशा गोष्टी घडू नयेत याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे हे लोकांना सांगणं, मुलामुलींना सांगणं अत्यंत गरजेचं. आता हा पेपर फुटला, लीक झाला म्हणून कळालं. समजा तो पेपर 4 जणांनीच घेतला असता आणि तो वापरला असता तर मग त्या 4 पुरतच झाला असता, याचा अर्थ त्या 4 मुलामुलींना फायदा झाला असता. त्यामुळे हे घडूच नाही यासाठी काय करणार हे सरकारनं स्पष्ट करा. कागल MIDCत एजंटांचा सुळसुळाट असून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं येत्या 2 दिवसात याबाबत बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. एका बाजूला उद्योग यावेत म्हणून रेड कार्पेट टाकलं जाते, दावोसला जाऊन दौरे केले जातात. दुसऱ्या बाजूला 5,000, 10,000, 20,000, 25,000 स्क्वेअर फीट ज्याला जागा पाहिजे त्याला त्या ठिकाणी जागा मिळत नाही. कागल MIDCमध्ये मोकळ्या जागा आहेत, एजंटांचा सुळसुळाट चालू आहे. अमक्या एजंटला भेटला, आता मी पुढच्या 1-2 दिवसात एजंटांची नावं, त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत हे सांगणार आहे. एजंटाला भेटलं की त्या ठिकाणी ताबडतोब प्लॉट त्या ठिकाणी दिला जातो. मग ती मिलाप नावाची व्यवस्था कशासाठी केलेली आहे? त्या मिलाप ऑनलाईन पोर्टल जो केलेला आहे बोगस आहे, त्याच्यातून काही साध्य होत नाही. मिलापवर लॉक केलं जातं आणि मग त्या लोकांना एजंट कॉन्टॅक्ट करतात की तू मिलापवर जरी भरला असलं तरी आमची पूर्तता केल्याशिवाय तुला पुढं प्लॉट मिळणार नाही. हे एक मोठं षडयंत्र आहे. मी 2 दिवसानं आरोनच्या बरोबर बैठक घेणार आहे आणि नेमकं तुम्ही प्लॉट्स किती रिकामे आहेत, काय कशासाठी दिले होते, काय केलं होतं याची सगळी माहिती घेणार आहे. एक मोठा भ्रष्टाचाराचं रॅकेट या MIDCमध्ये कार्यान्वित आहे. हे फक्त कागलपुरतं मर्यादित नाही आहे, कोल्हापूरपुरतं आहे, तर राज्यामध्ये हा या ठिकाणी एक ट्रेंड झालेला आहे. आमदार पाटील यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. कोल्हापूर महापालिकेची आजची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हद्दवाढीची मागणी करत नगरसेवकांनी महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्तावाची मागणी केली. कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी आज काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात एकत्र येत शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. महायुती सरकारकडून हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका असल्याचं सांगितलं जात असलं तरी 42 गावांच्या समावेशाचा प्रस्ताव अजूनही नगरविकास खात्याकडे प्रलंबित असल्याकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी लक्ष वेधलं. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आल्यानं प्रत्यक्षात हद्दवाढ होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. 2017मध्येच हे प्राधिकरण स्थापन झालं होतं. आता पुन्हा त्याच प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्यात आल्यानं संभ्रम निर्माण झालाय. जनगणना पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीवर निर्णय घेतला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. प्राधिकरणाला विशेष दर्जा दिल्यानंतर प्रत्यक्षात हद्दवाढ होणार नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही असा टोला विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी लगावलाय. या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा इशारा त्यांनी दिलाय. विरोधी पक्ष म्हणून आमची काँग्रेस आघाडीचं म्हणणं आहे की शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापुराचा भौगोलिक विकास साधला जाणार नाही. कारण आत्ता जो तिसरी शहर सुधारित विकास योजना करायचं चालू असताना त्यामध्ये सांगण्यात आलं आहे, पहिली ओळ आहे प्रस्तावनेमध्ये, की जे आत्ता शहराचं क्षेत्र राहिलेलं आहे ते विकसित आराखडा करण्यायोग्य राहिलेलं नाही आहे. कारण हे क्षेत्रच कमी राहिलेलं आहे. संविधानाच्या आर्टिकल 21 प्रमाणे जी जागा आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाला राहण्यायोग्य, जगण्यायोग्य, ही कमी पडते आहे. त्यावेळी हद्दवाढ करणं अपेक्षित असताना हे पुन्हा एकदा हे सरकारनं या 42 गावांना प्राधिकरणाचा विशेष दर्जा करण्याचं हे जे काय थोतांड काढलेलं आहे, ह्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे रद्द करावं. हद्दवाढच त्याला उत्तर आहे. हद्दवाढ करा. 10 लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे, ती जिथंपर्यंत 10 लाख लोकसंख्या होते तेवढी हद्दवाढ करा. त्याच्या पुढचा विशेष दर्जा जाहीर करा. आमची काय हरकत नाही. दरवेळेला कोल्हापूर शहराला फसवायचं आणि कोल्हापूर शहराला विकासात्मक बाधा आणायची,
कोल्हापूर शहर एक गॅस चेंबर केले, सुधारित खेडं करण्याचा प्रयत्न आहे, आधुनिक एक RCC झोपडपट्टीचं शहर करण्याचा प्रयत्न आहे आणि शाहू नगरीला कलंक लावण्याचा हा जो आहे शासनाचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन आहे. हद्दवाढ केल्याशिवाय आम्ही गप बसत नाही. महापौर साहेबांना निवेदन देणार, सभा चालू देणार नाही, स्थगन प्रस्ताव आणणार आहे. पहिला या प्रस्तावावर चर्चा, मगच पुढे कामकाज, हा या आंदोलनाचं स्वरूप आहे आणि तो आमचा अधिकार आहे. यावेळी मागणीचे निवेदन महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आलं. दरम्यान शहराची हद्दवाढ करून नियोजनबद्ध विकास करणं आवश्यक असल्यानं शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करत लाटकर यांनी महासभेत स्थगन प्रस्ताव मांडला. 42 गावांचा समावेश असलेल्या नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्याच्या सकारात्मक निर्णयामुळं हद्दवाढीबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सभा तहकूब करून हद्दवाढीला पाठिंबा देण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक जयंत पाटील यांनी सभा पूर्ण तहकूब न करता 5 मिनिटांसाठी सभा तहकूब करून हद्दवाढ प्रस्तावाला समर्थन देण्याची भूमिका मांडली. त्यानुसार महापौरांनी दुपारी 12:40 सभा 5 मिनिटांसाठी तहकूब करून हद्दवाढीच्या विरोधी पक्षाच्या मागणीला समर्थन दिलं. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि गोकुळवर महायुतीचाच अध्यक्ष होईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक महायुती म्हणूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. नाही मग त्याने आमदार म्हणून त्याला अधिकार आहे ते घेतला असतील त्याने. आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये हे सगळी प्रकरणं मी बाहेर आणणार आहे. हे चांगलं आहे ना, कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षाचा. सध्या राष्ट्रवादीतील 2 नेत्यांमधील कथित ऑडिओ क्लिप वादाच्या केंद्रस्थानी आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार योग्य तो निर्णय घेतील असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. तसंच मंत्री आदिती तटकरेंचं पद जाण्याबाबत आमदार रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी रोहित पवार आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. आदिती तटकरेंबाबत सुनेत्रा पवार योग्य तो निर्णय घेतील असं स्पष्ट केलं. या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही. मी घेतल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जो मतभेद चालू आहे ते आम्ही निश्चितपणे संपवून भारतीय सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे एक फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार बहिणी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. यावेळी त्यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. कोल्हापूर जिल्हा आज जलसमृद्ध आहे, तो आपल्या पूर्वजांनी जपलेल्या जलसंपदेमुळं. कोल्हापूरच्या याच जलसंपदेचं दर्शन घडवणारी कोल्हापूरची जलसंपदा ही वृत्तमालिका आपण आजपासून पाहणार आहोत. याच पहिल्या दिवशी पाहूयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याची कागलमधील 7 मोटेची विहीर. सध्या आपल्याकडे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे पाण्याची टंचाई प्रचंड आपल्याला जाणवते. तर अशा वेळेला आपल्याला काय आठवतं की पाणी व्यवस्थापन कसं करावं? तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या अशा काही सुप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहिरी आहेत की ज्या आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करावं हे शिकवतात. आणि त्यावेळेला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 7 मोटेची विहीर जी आहे तर ती बांधली. आणि मी आता आली आहे कागल या शहरामध्ये आणि तुम्हाला मागे दिसत असेल की 7 मोटाची सुंदर अशी विहीर आहे. आणि या 7 मोटाच्या विहिरीचं खूप सुंदर असं महत्त्व आपल्या सगळ्यांना मी आज तुम्हाला कागल या शहरातून दाखवते. कागलच्या घाटगी राजघराण्याशी संबंधित असलेली ही विहीर
आजही तितकीच भक्कम उभी आहे. या विहिरीला 7 मोटेची विहीर का म्हणतात, चला ऐकूया. तर जुन्या काळी शेतीला पाणी पुरवण्यासाठी चांबड्याच्या मोटा वापरल्या जायच्या. या विहिरीवरती एकाच वेळी 7 मोटा चालवता येतील अशी सोय या ठिकाणी करण्यात आली होती. इथलं दगडी बांधकाम पाहिलं की आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची खात्री आपल्याला पटते. शाहू महाराजांचं जुन्या काळीन सगळे इथं काम आहे. विहीर एक चांगली वाकाण्याजोगी विहीर आहे. एकदम जुन्या काळी नाही, महाराजांची शाहू महाराजांच्या काळातले 1819 या दशकातली आहे. त्या विहिरीचं खरोखर तुम्हाला माहिती सांगायची जर झाली तर ती विहीर अशी बांधली आहे. त्यापूर्वी बांधकाम आहे दगडाचं शून्याच्या बांधकामात दगड बांधकाम केलेलं आहे. खरं तिचे बघा असं केलं आहे, 60 बाय रुंदीला 60 आहे, उंचीला 60 आहे, खोलीला 60 आहे, असं सुबक असं बांधकाम केलेलं आहे. कमान सुतकाल एकदम सुंदर अशी छान असं केलेलं आहे. विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळी ह्या विहिरीला 7 मोठ म्हणून प्रसिद्ध आहे. 7 मोठ ह्या नावाचा अर्थ काय, तिथे पहिला बैलांच्या जोड्या 7 बैलांच्या जोड्या चालायच्या. त्या पहिला पाणी मोठं काढायचं हे आणि ते मोठं असं पाणी काढत होते. इथे 45 एकर शेती आहे. ह्या पाण्यासाठी मोठं गेलेलं सायपन पद्धतीनं जवळजवळ 10-15 फूट खोली शेती अशा सायपन पद्धतीनं प्लॉट बसवलेलं. ती शेती अगदी मस्तपैकी चांगल्याने पिकते, उत्पन्न इथं चांगलं निघतंय. परत वैशिष्ट्य म्हणजे कसं, शेतीचं पाणी पाजत असताना इथं पर्यटक बी भरपूर येतात. सकाळी पोहणार तर एवढी कागलमधली मंडळी असतात, त्यांचं त्यांनीच पथक केल्यात पोहायची आणि त्यांचं त्यांनी चावे घेतात, ते पोहत्यात, स्वच्छता करतात. कधी विहिरीत पाण्यात तुम्हाला घाण दिसणार नाही. विहिरीच्या बाजूलाच एक छोटं सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे, जे इथल्या शांततेमध्ये भर घालतं. या विहिरीचं पाणी इतकं नितळ आहे की आपल्याला तळाशी असलेले मासे सुद्धा स्पष्ट दिसतात. ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जुन्या काळीन यांच्या वंशातले इथे हे प्रवीणसिंह जयसिंगराव घाडगे कागल सिनियर सरकार यांची हे 7 मोठीची हे स्वतः इथं त्यांच्या मार्फत ते बघतात, स्वतः त्यांच्या मार्फत हे चाललेलं ह्या विहिरीचं कामकाज आहे. राजर्षी शाहू महाराजांचं बालपण कागलमध्ये गेलं. शेती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना असलेल्या प्रेमापोटी त्यांनी स्वतः या विहिरीवरती कष्ट केले. आजही इथल्या मातीमध्ये आणि पाण्यात त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळतो. आधुनिक काळामध्ये इंजिनिअरिंगचं मोठे नमुने आपण पाहत आलोय, पण शेकडो वर्षापूर्वी वीज नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसण्याची ही व्यवस्था मात्र थक्क करणारी आहे. आणि म्हणूनच हा इतिहासाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा अनमोल ठेवा आपल्याला हेच सांगतो की संकटाच्या काळात म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं नियोजन कसं करावं. तर कागलची ही 7 मोटांची विहीर आजही महाराजांच्या लोककल्याणकारी राजा असण्याची साक्ष देत उभी आहे. आणि यावरूनच आपल्याला या विहिरीची विशालता आणि पाण्याचा साठा किती मोठा असेल याचा अंदाज येतो. ही विहीर अनेक शतकांपूर्वीची असूनही आजही ती तितकीच छानपणे टिकून आहे. तर आत्ताच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कागलमधली 7 मोटाची विहीर आपण पाहिली आणि छत्रपती शाहू महाराजांनी ही विहीर जी आहे तर ती स्वतः त्यांनी बांधली होती. त्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी या ठिकाणी विसावतात. आणि तुम्हाला माहिती आहे की इथे एक छोटंसं असं सुंदर ना भगवान शिव यांचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अत्यंत शांत असं हे सुंदर वातावरण आहे. जर तुम्ही कधी कागलमध्ये आलात तर नक्कीच या विहिरीला तुम्ही भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा. कोल्हापुरातील यशवंत गृहनिर्माण संस्थेला फुलेवाडीतील गट नंबर 1480 मधील 18 गुंठे जागा त्वरित 7/12 पत्रकावर नोंद करून मिळावी अशी मागणी बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय.
कोल्हापूर शहरातील यशवंत गृहनिर्माण संस्थेला सन 2015 तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सायबर चौक परिसरातील 15 गुंठे जागा 40 सभासदांकरता 7/12 पत्रकी नोंद करून दिली होती. मात्र प्रत्यक्षात जागेवर जाऊन मोजणी केल्यानंतर ही जागा केवळ 7 गुंठे भरत असल्याचं निदर्शनाला आलं होतं. शिवाय या जागेतून महापालिकेची मोठी ड्रेनेज लाईन गेली असल्यानं ही जागा रहिवासास योग्य नसल्याचं निदर्शनाला आलंय. त्यानंतर गृहनिर्माण संस्थेनं वेळोवेळी पाठपुरावा करून फुलेवाडी हॉकी स्टेडियम किंवा कसबा बावडा इथली 18 गुंठे जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला मिळावी अशी मागणी केली होती. यशवंत गृहनिर्माण संस्थेकडून सन 2012 पासून आजतागायत फुलेवाडी गट नंबर 1480 ही जागा संस्थेला मिळावी यासाठी वेळोवेळी सर्व कागदोपत्री पूर्तता करण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळं ही जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला मिळालेली नाही. त्यामुळे संस्थेच्या 40 सभासदांच्या निवाऱ्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. संस्थेच्या सभासदांना फुलेवाडीतील जागा तात्काळ मिळावी यासाठी आजपासून बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. उपोषणात बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांच्यासह दादा जगताप, चंद्रलेखा वेल्हाळ आणि संस्थेचे सभासद सहभागी झालेत. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमाज पठण करायचं असेल तर ते शिफ्टमध्ये करा. प्रेमानं मानलं तर ठीक आहे, नाहीतर आमच्याकडे दुसरा मार्गही उपलब्ध आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा. नीट पेपर लीक प्रकरण. RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी. 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर. टोळीतील सक्रिय सदस्य असल्याचं समोर. BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर. टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू होणार नाही. महिलांना 3,000 रुपये महिना बस प्रवास मोफत. 7वा वेतन आयोग गठीत. बंगालच्या कॅबिनेटमध्ये मोठे निर्णय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी इथं वऱ्हाडींनी भरलेला ट्रक आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात. 10हून अधिक जणांचा मृत्यू, 30 जखमी. ST भाडेवाढ करणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. डोळ्यात अचानक कचरा गेल्यानं दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याकडील विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात मयुरी विशाल बेनके यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथं रविवारी रात्री 9:30च्या सुमाराला हा अपघात झाला. या अपघाताची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात झाली आहे. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथल्या मयुरी बेनके यांची तब्येत ठीक नसल्यानं त्या रविवारी रात्री पतीसोबत दुचाकीवरून गावातीलच डॉक्टरांकडे निघाल्या होत्या. घरापासून अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावर विलास मगदूम यांच्या मालकीची विहीर आहे. या विहिरीजवळून जात असताना अचानक त्यांच्या डोळ्यात कचरा गेला. त्यामुळे त्यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि क्षणार्धात दुचाकीसह दोघेही विहिरीत कोसळले. यावेळी विशाल यांनी पत्नीची शोधाशोध केली, मात्र अंधार आणि पाण्याची खोली यामुळं मयुरी यांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी विहिरीतून बाहेर येऊन आरडाओरडा करत घराकडे धाव घेत घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्य सुरू केलं. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून मयुरी यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस पाटील रमेश माळी यांनी इस्पुर्ली पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासणीसाठी CPR रुग्णालयाकडे पाठवला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयुरीच्या पश्चात पती आणि 2 लहान मुली असा परिवार आहे. आईच्या अपघाती निधनामुळे 2 चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून मायेचं छत्र हरपल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. घटनेनंतर अनेक ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यालगत असलेल्या या विहिरीला संरक्षक भिंत नसल्यानं नाराजी व्यक्त केली.
योग्य संरक्षण व्यवस्था असती तर ही दुर्घटना टळली असती अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसस्थानक आणि अन्य ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना आज अटक केली आहे. सावित्री लोंढे आणि कामिना चौगुले अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीत राहणाऱ्या सविता बोरगावे या गावी जात असताना एका अज्ञातानं त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. गुरुवारी 14 मे रोजी हुपरी एसटी स्टँडवर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी बोरगावे यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना तावडे हॉटेल परिसरातून अटक केली आहे. सावित्री लोंढे आणि कामिना चौगले अशी त्या दोघींची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2,77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, राजू कोरे, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, अमित सरजे, हिंदुराव केसरे, समीर कांबळे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई, अमित मर्दाने, सातप्पा चव्हाण, अरकांज डिसोजा यांनी ही कारवाई केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याची गाव पातळीवर अंमलबजावणी करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी असणाऱ्या कायद्याची माहिती अनेक गावांमध्ये नाही. एखाद्या ठिकाणी मुलगा सून त्रास देत असतील तर ज्येष्ठ नागरिक किंवा आई वडील पोलीस ठाण्यात जातात. मात्र अनेक वेळा त्या ठिकाणीही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची गाव पातळीवर अंमलबजावणी करावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी तालुका प्रमुख राजू यादव, सुनील पारपाणी, दीपक गौड, रामराव पाटील, योगेश लोहार, भीमराव पाटील, राजू सांगावकर आदी उपस्थित होते. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नगरपालिका सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. या बैठकीत पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी दिली. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नगरपालिका सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा डांगे यांनी संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही दिली. त्याचं पूर्णपणे त्या सूचनांचं 100% पालन केलं जाईल. साहेबांनी आता सांगितलं की जसं आपले इलेक्शनच्या वेळेस टेबल लावले जातात तसं त्या भागामध्ये आपण नोंदणीसाठी टेबल लावूया. ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, कोणाचंही घर नोंदणीशिवाय राहणार नाही याची दक्षता घेऊया. यावेळेला मी स्वतः तुम्हाला शब्द देते की ज्या ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाईन. त्या लोकांची नोंद मी स्वतः घेईन, अधिकाऱ्यांच्या बरोबर जाऊन, आणि कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही आणि कुणाचंही नुकसान होणार नाही याची आपण सगळेजण मिळून दक्षता घेऊया. उपनगराध्यक्ष गायकवाड, मुख्याधिकारी देसाई यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. अक्षय आलासे, तानाजी आलासे, सुनील कुरुंदवाडे, आयुब पट्टेकरी. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विकास कामं आणि शेतकरी सहकारी संघ अध्यक्ष निवडी संदर्भात आज सायंकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत महत्त्वाची बैठक पार पडली. नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शेती उत्पन्न बाजार समितीची शाहू सांस्कृतिक मंदिराची इमारत आणि स्टेट बँकेला भाड्याने दिलेली जागा पीओटी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीच्या ठिकाणी तसेच स्टेट बँकेची जागा आणि दुकानगाळ्यांची जागा नवीन इमारत उभारून विकसित करणं तसंच शेतकरी सहकारी संघाच्या नवीन अध्यक्ष निवडीसंदर्भात आज जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेती उत्पन्न बाजार समिती संचालक आणि शेतकरी संघाचे संचालक आणि नामदार हसन मुश्रीफ
आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील पडझड झालेल्या शाहू सांस्कृतिक मंदिराची इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभा करणं, स्टेट बँकेला दिलेल्या जागेच्या ठिकाणी आणि दुकानगाळ्यांच्या ठिकाणी नवीन दुकानगाळे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तिन्ही ठिकाणच्या जागा BOT तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांचा सत्तारूढ आघाडी अंतर्गत ठरल्यानुसार मुदत संपल्यानंतर राजीनामा घेऊन नवीन अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार KP पाटील, संजय बाबा घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, प्राध्यापक जयंत पाटील, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नानासाहेब कांबळे आणि सर्व संचालक आणि शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे आणि सर्व संचालक उपस्थित होते. प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम कायदा रद्द करावा, मंदिरांच्या संपत्तीचं संरक्षण करणारं स्वतंत्र धोरण आणावं आदी मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघानं केल्यात. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, मंदिरांचं संवर्धन, अन्नछत्रांसाठी जमिनी इनाम म्हणून दिल्यात. मात्र प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्यातील कलम 3 आणि 4 नुसार ही सर्व इनामे रद्द करून त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे मालक म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघानं केलाय. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचं व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरं परावलंबी होतील अशी भीती महासंघानं व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंदू देवस्थानांचे स्वायत्त आणि अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा हा प्रस्तावित कायदा रद्द करावा अशी मागणी महासंघानं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे केली आहे. यावेळी मंदिरांच्या संपत्तीचं संरक्षण करणारे स्वतंत्र धोरण आणावं, देवस्थान जमिनीवरील वाद प्रकरणनिहाय सोडवावेत आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांना देण्यात आलं. याप्रसंगी महासंघाचे समन्वयक प्रसाद कुलकर्णी, संयोजक प्रमोद सावंत, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, महेंद्र आहिरे, प्रशांत पाटील, रणजित चौगुले, ओंकार बनकर आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील मुख्य स्वागत कमानीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असं नाव द्यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. महापौर उदय धातुंडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाज जीवनात मोठा प्रभाव निर्माण केला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेली चळवळ आणि हिंदुत्वाची विचारधारा यामुळे त्यांना राज्यभरात मोठा जनाधार मिळाला. 2026-27 हे वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या विशेष वर्षानिमित्त इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असं नाव द्यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. महापौर उदय धातुंडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. महापौर धातुंडे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक सयाजी चव्हाण, माजी नगरसेवक मनोज भाट, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका मंगलताई मुसळे, स्नेहल मस्के, लक्ष्मी बुर्ले, मधुमती खराडे, युवा सेनेचे बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीट परीक्षेची तयारी करत असतात. अनेक विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत यासाठी खासगी क्लासेससाठी भरमसाठ फी भरतात. मात्र अलीकडच्या काळात पेपरफुटी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळं संपूर्ण नीट परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास उडालाय. या परीक्षेतील संपूर्ण गैरव्यवहाराची सर्वोच्च स्तरावर चौकशी करण्यात यावी. पेपरफुटी आणि भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आदी मागण्या युवक काँग्रेसनं केल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, संजय पटकारे, मयूर पाटील, गिरीश शिंदे, रियाज सय्यद, राहुल मेनेकर, प्रथमेश कांबळे, सद्दाम मुजावर, मुझफ्फर टिनवाले, शादाब पटेल, जवाहर चौगले आदी उपस्थित होते. कोल्हापुरात 8 वर्ष विविध पदावर कार्यरत असणारे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि सहकार्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक सरकारी जमिनींचे बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आलंय असा आरोप करत संजय शिंदे यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्यात आलं. संजय शिंदे हे काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते निवासी उपजिल्हाधिकारी आणि त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापुरात कार्यरत होते. जवळपास 8 वर्ष ते कोल्हापुरात विविध पदांवर कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत उचगावमधील गट नंबर 175चा लेआउट ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मंजूर केलाय. केरली, चिखली, आंबेवाडीतील पुनर्वसनासाठी मूळ गट नंबर 351 आणि शहरातील विश्वपंढरी हॉकी स्टेडियम जवळील जमीन पुनर्वसनाची असल्याची भासवून दलाल मंडळींच्या मार्फत अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसंच त्यांचे सहकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या वर्षा शिंगण, सुरेश टिपुगडे, अमित भोकरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. संजय शिंदे कोल्हापुरात विविध पदांवर 8 वर्ष कार्यरत असताना सरकारी जमिनीचे बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं गुरव यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी संजय शिंदे हे कोल्हापुरात शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते का काही लोकप्रतिनिधी आणि लँड माफियांचे एजंट होते का असा प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. श्री संजय शिंदे हे कोल्हापुरात साधारण 8 ते 10 वर्ष कार्यरत आहेत. म्हणजे इथं ते होते डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर होते इथं, त्यानंतर RDC झाले, नंतर अप्पर जिल्हाधिकारी झाले, मग थोडे हा भाग सोडून परत कोकणात गेले, परत इथं आले, परवा गेले, परत इथं आले. म्हणजे हे शासनाचे अधिकारी आहेत का कुठल्या आपल्या लोकप्रतिनिधींचे ते आपले म्हणतो ना मीडिएटर आहेत का? ही लोक लँड माफिया जे आपले आहेत आपल्या कोल्हापुरात काम करणारी त्यांचं काम करतायत का दलालांचं काम करतायत? खरोखर हे शासनाचे अधिकारी आहेत का? 10 वर्षी इथं कार्यरत असताना प्रत्येक गोष्ट त्यांची वादग्रस्त घडलेली आहे. आता त्यांना कोल्हापूरच का आवडतं? महाराष्ट्रात अन्य कोण अधिकारी नाही आहेत इथं काम करणारे? ह्याचा अर्थ ह्यांच्या माध्यमातून काहीतरी घोटाळा होते म्हणून तडकाफडकी बदली झाली. त्या शिंगणेंची झाली, शिंदेंची झाली आणि त्यांच्या सगळ्या टीमची झाली. का बदली झाली? ह्याची कारणं अनेक आहेत. पुनर्वसनाच्या ज्या जागा आहेत, ज्या बाकी जो जागा वाटप आहे ह्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या जागा वाटप पुनर्वसन असून देत किंवा ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जागा वाटप असून देत, सगळ्या जागा वाटपाची कारणं शोधली पाहिजेत. त्याची पुनर्तपासणी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात महसूल बुडलेला आहे. गांधीनगर प्रकरण 175 उजगावमध्ये जे 84 साली पुनर्वसन होतं, कुणाचं पुनर्वसन? दूधगंगा प्रकल्पाने पुनर्वसन म्हणून हा सही शिक्का मारलेला मला परत आहे. मग बरोबर 33 वर्षांत तिथं प्लॉटिंग कसं पडलं? तिथं वेगवेगळ्या लोकांची नावं कशी लागली? हे कोण करतंय? काही ठिकाणी तर सरपंच, काही ठिकाणी ग्रामसेवक ह्यांनी लेआउट मंजूर केले आहेत, तहसीलदारांनी मंजूर केलेले आहेत. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मनजित माने, विराज पाटील, भीमराव पाटील, तानाजी आंग्रे, उदय सुतार, युवराज खंडागळे, अक्षय मोरे, चैतन्य देशपांडे, महादेव कुकडे, संदीप गौड, अक्षय घाटगे, समरजित जगदाळे, पोपट दांगट, राहुल गिरवले, राजू यादव, गणेश पवार, पवन तोरसकर, समीर पटेल, प्रसाद कुलकर्णी, संजय जाधव, संतोष रेडेकर, संदीप दळवी आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेला महापौर, अन्य पदाधिकारी, नगरसेवक तसंच अधिकारी इलेक्ट्रिक वाहनांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत उपस्थित राहिले. शहराच्या कारभाऱ्यांनी आज याद्वारे इंधन बचतीचा संदेश दिला.
आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आजच्या कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका तसंच अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा अथवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत उपस्थित राहावं असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहन, सायकल तसंच सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. महापौर रूपाराणी निकम इलेक्ट्रिक बाईकद्वारे महापालिकेत दाखल झाल्या. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ हे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनातून महापालिकेत आले. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, उपसभापती दीपा ठाणेकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर केला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर हे बसनं महापालिकेत आले, तर अन्य सदस्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आजच्या महासभेला उपस्थिती दर्शवली. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, अनंत बदल समितीचा अहवाल रद्द करण्यात यावा अशा मागण्या अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीनं केल्यात. या मागण्यांसाठी समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. राज्यातील 59 जातीपैकी 58 अनुसूचित जातींनी उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही. केवळ एका जातीतील मर्यादित लोकांनी केलेल्या मागणीमुळं बहुसंख्य समाजावर अन्याय होतोय. उपवर्गीकरणामुळं अनुसूचित जातींमध्ये भेदभाव, स्पर्धा आणि अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. 2026-27च्या जनगणनेनंतरच प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या आणि शासकीय सेवेमधील प्रतिनिधित्व स्पष्ट होईल. जनगणना पूर्ण होईपर्यंत शासनानं उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये. न्यायमूर्ती अनंत बदर समिती रद्द करावी अशा मागण्या अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीनं केल्यात. या मागण्यांसाठी समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात समितीचे DG भास्कर, डॉक्टर PS कांबळे, नगरसेवक दुर्वास कदम, डॉक्टर अनिल माने, GB अंबपकर, अशोक चोकाकर, सुभाष देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते. कसबा वावड्यातील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं 10वी नंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा उद्या मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी केलंय. 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. 10वी नंतर नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचं याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट लक्षात घेऊनच डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं उद्या मंगळवारी 10वी नंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते, प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीनं कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात याबद्दलही माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य प्राध्यापक नितीन माळी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवरून प्रशासन धारेवर. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या काम करत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप. गांधीनगरमधील अतिक्रमणाचा मुद्दाही सर्वसाधारण सभेत गाजला. नीट परीक्षा नीट घेता येत नसेल तर देश कसा चालवणार? काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा केंद्र सरकारवर आरोप. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असून उद्याच्या मेळाव्यातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं माध्यमांशी बोलताना केलं स्पष्ट.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांचं सभेपूर्वी आंदोलन. हद्दवाढीच्या समर्थनार्थ सभा तहकूब करण्याची विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची मागणी. 5 मिनिटं सभा तहकूब करून सत्ताधाऱ्यांनीही दिला हद्दवाढीच्या मागणीला पाठिंबा. कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू सांस्कृतिक मंदिरच्या इमारतीसह अन्य जागा बीओटी तत्वावर विकसित करण्यात येणार. बाजार समिती आणि शेतकरी सहकारी संघाचे संचालक आणि नेत्यांच्या बैठकीत निर्णय. आणि पाणीदार कोल्हापूरचा वारसा सांगणाऱ्या एस न्यूजच्या कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेत आज पाहुयात राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याची 7 मोटेची विहीर. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.